पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते आमच्या महान स्वर्गीय पित्या प्रभू, तुझ्याच नावाला धन्यवाद देतो प्रभू. जसं आम्ही गीत गायलं, जर आम्ही इथे जमलेलो आहात आणि आज प्रभू आमच्यामध्ये तू उपस्थित नाही तर आमच्या या जमण्याला काही अर्थ नाही प्रभू. प्रभू, तुझा पवित्र आत्मा आमच्यात नसेल तर प्रभू आमचं जमणं व्यर्थ आहे प्रभू. प्रभूच्या संध्याकाळच्या समय प्रभू खरोखर तुझा ध्वज तू उंच केला. तो सैतान खूप प्रयत्न करत होता की आज प्रार्थना होऊ देणार नाही. त्यांनी वादळ आणलं, वार आणला, पाऊस आणला, लाईट घालवली, परंतु प्रभू तुझ्या वचनाच्या पुढे कोणीही टिकू शकत नाही. तुझं वचन म्हणते आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल परंतु तुझ्या वचनातला काना मात्रा बिंदू रद्द होणार नाही. तू काल आज युगान सारखा परमेश्वर आहेस. हो प्रभू, तू योग्य प्रार्थना ऐकलीस प्रभू आणि तू वचन आम्ही जे क्लेम केलं प्रभू आणि त्या वचनाला तू प्रार्थनेला उत्तर दिलंस प्रभू. तुझ्याच नावाला धन्यवाद देतो. प्रभूच्या संध्याकाळचा समय तुझ्या पुढे आम्ही उपस्थित झालेलो आहोत. आमच्यात काही चांगलं नाही प्रभू की आम्ही तुझ्या समोर उपस्थित राहावं, पण प्रभू आमचा एकच सॅक्रिफाईस आहे, ते परफेक्ट सॅक्रिफाईस प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन प्रभू तुझ्या समोर आम्ही हजर झालेलो आहोत. आमच्याकडे पाहू नकोस, तर आमच्या अर्पणाकडे तू लक्ष दे प्रभू, कारण तू आमचं नीतिमत्व तो आहे प्रभू. त्याने आमच्यासाठी घायल झाला, तो आमच्यासाठी प्रभू वधला गेला, आमच्या पापांसाठी प्रभू तो वधस्तंभावर खिळा गेला प्रभू. त्याला बसलेल्या प्रत्येक फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेले आहे प्रभू. ते रिडेम्पटिव्ह ब्लेसिंग ज्या सर्व काय आहेत त्या प्रभू आजच्या संध्याकाळच्या समय आम्ही क्लेम करतो प्रभू. आणि सैतानाचे सर्व जोखड बंधन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तोडून टाकतो. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य केलंस प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या हातून घडलेला सर्व अन्यायपराधाची तुझ्याकडे क्षमा मागतो. हे घर तुझ्या पवित्र रक्ताखाली आणतो. आम्ही सर्व तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो प्रभू. सर्व दुष्टाईचे सर्व जळते बाण नासोरे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विसरून टाकतो प्रभू. तू सहाय्य कर प्रभू. हो प्रभू, आम्हाला सहाय्य कुठून येतं तर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जिवंत देवाकडून आम्हाला सहाय्य येतो प्रभू. तू सहाय्य दे प्रभू. माझ्यात काही एक चांगलं नाही प्रभू. अशुद्ध ओठाचा आणि अशुद्ध लोकांमध्ये वास करणारा मी आहे प्रभू. माझ्यावर तू दया कर. तुझ्या फक्त दयेने आणि कृपेने वाचला गेलेलो आहे. तर प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं इंगळ त्या वेदीवरून प्रभू माझ्या ओठाची जिभेला लाव प्रभू. आणि होऊ दे तुझ्या नावाचा स्तुती महिमा प्रशंसा गौरव प्रभू. प्रत्येक वचन तू आशीर्वाद, प्रत्येक शब्द तू स्वर्गीय भांडारातून पाठव आणि होऊ दे तुझ्या नावाची स्तुती महिमा प्रशंसा गौरव प्रभू. तू वाढला जाऊ दे, आम्ही घटले जाऊ दे. दया कृपा कर अशी मी तुझ्याकडे विनंती करतो. तू बोलणारा तू असू दे आणि तिथून ऐकणार देखील तूच असू दे, जेणेकरून सर्व महिमा सर्व गौरव प्रभू तुला मिळू दे. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. पुढे वेळ समय तुझ्या हाती देतो. आणि प्रत्येक जण जे आम्ही इथे आहोत जेवू शकले नाही, आम्हा सगळ्यांचा आत्मा प्राण दे तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड मधुर आणि गौरवनाथ मागतो म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन, आमेन. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. आपण त्याच विषयावर मनन करणार आहोत, ABC अबाउट प्रेयर. आणि आपण 2-3 ठिकाणं वाचणार आहोत. सर्वप्रथम मत्ते 6:11 आपण वाचणार आहोत. नंतर स्तोत्र 78 याचा 15वा आणि 24वं वचन वाचणार आहोत. आणि नंतर योहान शुभ वर्तमान याचा 6वा आणि 56 वचन वाचणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्या वचनाकडे. सर्वप्रथम आपण वाचूया मत्ते 6:11. आमेन. आपण वाचूया स्तोत्र त्याचा 78वा, साम चॅप्टर 78 वर्स 15 and 24. 78
वर्स 15 and 24. 15 आणि 24. He clave the rocks in the wilderness and gave them drink as out of the great depth, आमेन. 24 वचन. and had rained down manna upon them to eat, and had given them of the corn of heaven. आमेन. फ्रॉम द हेवन. हालेलुया. आणि आपण वाचणार आहोत योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 56 आपण वाचणार आहोत. 6:56 56 6:56. He that eateth my flesh and drinketh my blood dwelleth in me, and I in him. आमेन. हालेलुया. प्रभू वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देऊ. कृपया आपण आपल्या जागेवर बसूया. बाबूने आपण या दिवसामध्ये पाहत आहोत. आपण काय पाहत आहोत? भुकेविषयी, भाकरीविषयी, तहानेविषयी, अरण्याविषयी आहे ना, या सगळ्या गोष्टी आपण पाहत आहोत. आणि आजच्या संदेशाला मी नाव देऊ इच्छितो. कदाचित हा संदेश आज होणार नाही. प्रयत्न करूया आपण. माझ्यासाठी प्रार्थना करा. द एंड टाइम ब्रेड एक्सपोजिंग एव्हरीथिंग. या अंतिम काळातली भाकरी काय करतो? सगळ्यांचा पर्दाफाश करतो. आमेन. आणि त्याला सब टायटल मी देऊ इच्छितो, ब्राईड अँड एंड टाइम ब्रेड ब्लेंडिंग टुगेदर. म्हणजे वधू जे आहे आणि या अंतिम युगाची भाकरी एकत्र येते. सिस्टर लोकांना माहिती आहे, सकाळी आवाज येतो सगळ्या घरातून, मिक्सरचा आवाज येतो. भरपूर टाकलाय, 2 मिनिटांनी बघा कळेल का काय टाकलं त्याच्यात. कारण ते एवढं एकजीव झालेलं असतं. हालेलुया. इतकं एकजीव झालेलं असतं. म्हणून तो म्हणतो की ही माझ्या हाडातले हाड आणि ही माझ्या मांसातली मांस, ती इतकं एक देह होतील. आमेन. आपण बघूया, आपण पुढे जाऊया. आजचा फॅमिली अल्टर मधला जो आज 3rd व्हॉल्यूम आहे त्याच्यातला आज कोट मी वाचत होतो. तुम्ही वाचताच असेल. आणि ते याच गोष्टी मी जे बघा काय असतं, आपण जे मनन करतो, जे काय आपण मेडिटेशन करतो आणि त्याविषयी कुठेतरी आपल्याला सापडलं ना, तर आपल्याला आनंद होतो की प्रभू मी जे काय मनन करत होतो तुम्हाला काय दिलेलं आहे? एक क्लू दिलेला आहे, मला एक इंडिकेशन दिलेलं आहे. आमेन. तिथे असंच साम 28 मधलंच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ब्रदर ब्रानम ते म्हणतात, थोडक्यात सांगतो की जर एखादी मुलगी मुलाबरोबर फिरायला जाते किंवा मुलगा मुलीबरोबर फिरायला जातो आणि तो मनात असं म्हणेल किंवा ती म्हणेल की नाही काय झालं, मम्मानी सांगितलं ना म्हणून मी हिच्या जोडीला जातो, मम्मीने सांगितले ना म्हणून मी ह्याच्या जोडीला जातो. काय तो एक बोज घेऊन जातो की कोणीतरी सांगितलं म्हणून मी हिच्या बरोबर फिरायला जातो. पण ब्रदर ब्रॅनम इथे असं म्हणतात, नाव इन द मॉडर्न डेज इट वुड बी एव्हरी वेनसडे नाईट प्रेयर मीटिंग. प्रत्येक बुधवारी प्रेयर मीटिंग असते. एव्हरी संडे मॉर्निंग बॅक टू द चर्च. व्हॉट डू वी हिअर? प्रत्येक बुधवारी असते प्रेयर, रविवारी असते. काय जाऊन ऐकतो? वचनच ऐकतो ना, वचनच ऐकतो. द सेम थिंग द प्रीचर स्टँड अप अँड प्रीच. प्रीचर येतो इथे प्रचारक आणि प्रचार करतो. सॉंग्स गो ऑन बॅक, गाणी म्हणतो आणि परत जातो आपण घरी आपल्या. सी, देन यू आर जस्ट गोईंग ॲज अ लाईन ऑफ ड्युटी. मग तुम्ही फक्त काय करत आहात? एक तुमचा जो रोजचा परिपाठाप्रमाणे तुम्ही करत आहात. चर्चला जायचं म्हणून जायचं, वचन ऐकायचं आणि परत आपल्या घरी जायचं. यू आर नॉट अ वर्शिपर. हालेलुया. प्रॉफिट काय म्हणतात? यू आर नॉट अ वर्शिपर. अ वर्शिपर गोज देअर टू वर्शिप. जो आराधना करणार तो कशासाठी जातो? आराधना करण्यासाठी जातो. टू एक्सप्रेस हिज सेल्फ बिफोर हिज गॉड. तो काय करतो? स्वतःला सादर करतो देवासमोर की प्रभू मी आलेलो आहे, आज तू माझ्याशी वार्तालाप कर, माझ्याशी डील कर की अशा अशा परिस्थितीमध्ये मी जात आहे, अशा अशा गोष्टी आहेत, प्रभू मला तू सहाय्य कर.
काही ना काहीतरी एक्सपेक्टेशन घेऊन आपण त्याच्यासमोर आलेलो असतो. टू एक्सप्रेस हिमसेल्फ बिफोर हिज गॉड, टू प्रेज गॉड फॉर हिज गुडनेस. प्रभूने आपल्या जीवनामध्ये जे काय चांगलं केलं आहे त्याच्यासाठी पण आपण प्रभूला धन्यवाद देतो, त्याचे आभार मानण्यासाठी आपण जमतो राईट. जस्ट लाईक अ लव्ह अफेअर. हालेलुया. कसं? जेव्हा एका मुलीचं आणि मुलाचं प्रेम जडतं एकमेकांवर. इफ यू वॉज गोइंग विथ अ गर्ल बिकॉज यू न्यू इट वॉज अ ड्युटी, or you going with the boy when you were young. Mama wants me to go with this guy. मम्मा म्हणते म्हणून मी जात आहे. काय? कोणीतरी सांगितलं म्हणून मी जातोय. एक माझी मी ड्युटी पूर्ण करतो, त्याचं मम्माला वाईट वाटेल. ओके, पुढे मी जातो, स्किप करतो मी. बट वेन यू रिअली हँग ऑन टू एव्हरी वर्ड, हालेलुया. परंतु जेव्हा तुम्ही प्रत्येक देवाचं वचन पकडता, as the spirit gave you warning this morning, आपण म्हणजे this night, जशी पवित्र आत्म्याने तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे या रात्री, हँगिंग ऑन टू एव्हरी वर्ड, प्रत्येक देवाचं वचन पकडून ठेवा. ओके, दॅट माइट बी व्हॉट ही हॅज बीन टॉकिंग टू यू अबाउट. होल्डिंग ऑन, ते काय करा, वचन पकडून ठेवा, त्याच्यावर क्लेम करत जा. इट्स इटर्नल लाईफ. हे काय? सार्वकालिक जीवन आहे. एव्हरी वर्ड ऑफ गॉड, प्रत्येक देवाचं वचन काय? सार्वकालिक जीवन आहे. इट्स अ जॉय टू गो टू चर्च. देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी आपल्याला आनंद झाला पाहिजे. अंडर एनी सर्कमस्टन्स, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या समोर हजर राहण्याचा आपल्याला आनंद झाला पाहिजे. वेदर द पीपल आर फसिंग, मग मंडळीमध्ये काही असू द्या, एकमेकांविषयी लोक त्यांच्यामध्ये मतभेद असतील, हा, व्हॉट एव्हर दे आर डुईंग, इट्स अ स्टील जॉय टू हिअर द वर्ड ऑफ गॉड. तरी पण आपल्याला आनंद झाला पाहिजे की देवाच्या उपस्थितीत मला देवाकडून आज काहीतरी नवीन खायला मिळेल. आणि ही जी प्रत्येकाच्या मनामध्ये असायला पाहिजे. नॉट इन युअर इंटेलेक्च्युअल बट इन युअर माइंड, तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे. देन यू आर इन लव्ह विथ क्राइस्ट. हालेलुया. आणि असं असेल तर आपण समजू शकतो की ख्रिस्ताबरोबर आपलं काय प्रेम आहे, ख्रिस्तावर आपलं प्रेम आहे. आमेन. आणि प्रत्येकाला हा भाव अनुभव आला पाहिजे की मला देवाच्या उपस्थितीत जायचं आहे, कशीही परिस्थिती असू दे, लाईट गेली जाऊ दे, वादळ असू दे, सैतान जोर मारणारच, पण तरी पण आपल्याला देवाचं नाव उंच करायला पाहिजे. हालेलुया. देवाला प्रथम स्थान द्यायलाच पाहिजे. काही असू द्या, मेणबत्ती लावून प्रार्थना करू, काही असू द्या, परंतु आपल्याला देवाचं वचनाला प्रथम स्थान द्यायला पाहिजे. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आपण पुढे जाऊया. आपण करूया इयोब याचा 39 अध्याय आणि वचन 27 ते 30 आपण वाचणार आहोत. जॉब त्याचा 39 अध्याय, 39 चॅप्टर. हा, थँक्यू. 27 कोणतरी वाचा. Verse 27. 39:27. हा, लोक वाच. Doth the eagle mount up at the command and make her nest on high? हा, काय लिहिलेलं आहे? गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारितो व उंच ठिकाणी घरटे करीतो. काय गरुड काय करतं? उंच आभाळामध्ये भरारी मारत असतो, है ना. पंख न हलवता, त्याला काय गरजच नाही, स्टेबल असतो, स्थिर असतो. आपल्याला पंख दिलेले आहेत, जुना करार आणि नवीन करार. आपलं मन नेहमी स्थिर पाहिजे. फटफट फटफट. ब्रदर ब्रॅनम एक दिवस गेले होते शिकारीला आणि तिकडे इगल बसलं होतं आणि खारायला ती कटर 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 आवाज करायला लागली. इगलने काय केलं? 2 पंख असे मारले आणि गेला. त्याला अशी किटकिट किटकिट आवडत नाही. म्हणून हे काय सांगतो की ख्रिस्ती माणसाचं मन कसं शांत, आनंदी, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा, स्थिर असायला पाहिजे. हा, पुढचं वचन वाच. 28. She wait and abide the rock upon the crag of the rock and the strong place.
तो खडकात वस्ती करीतो. हालेलुया. म्हणजे भाव बहिणो, नीट लक्ष द्या. हा जो गरुड आहे, जेव्हा तो खडकावर बसलेला असतो, तो काय करतो माहितीये? आपलं भक्ष्य शोधत असतो. आणि खडक काय आहे? इट्स अ रिव्हिलेशन. हालेलुया. जेव्हा गरुड म्हणजे एक विश्वासी, एक खरा विश्वासी, एक एंड टाइम बिलिव्हर, जेव्हा तो रिव्हिलेशन वर आधारित असतो, तो काय करतो? आपलं भक्ष्य खात असतो, शोधत असतो. त्याला म्हणजे अरे काय वाचू, कुठला मेसेज घेऊ, कुठली टेप ऐकू, काय युट्यूबवर जाऊन सर्च करू प्रॉफिट विषयी, काय करतो? तो झील असते त्याच्यामध्ये. तो काय करतो? त्याला मिळतं एखादं रिव्हिलेशन मिळालं का तो त्याचा झपाट्याने शोध घेतो. प्रॉफिट काय मिळतो याविषयी, कुठे मेसेज मध्ये काय लिहिलंय, टेबलमध्ये कुठे काय मिळेल का, मला कुठे युट्यूबवर त्याची लिंक मिळेल का, शोधत असतो. कुठे बसलेला असतो तो? रिव्हिलेशनवर, खडकावर बसलेला असतो. आणि खडकाच्या सुळक्यावर दुर्गम स्थानी आपले कोटे करीतो. हालेलुया. कुठे कुठे करतो? दुर्गम स्थानी. तो जगापासून एकदम अलिप्त असतो, तो आणि वचन. बस कुठे वेळ मिळाला का बसला बाजूला, काही असू दे, वचन काढेल, वाचेल. काय याच्यातून मिळेल का मला, काय मला आध्यात्मिक फूड मिळेल का, मला काय रिव्हिलेशन मिळेल, काय नवीन शिकायला मिळेल का. वचन तेच आहे. कदाचित आपण या वचन वाचली पण असतील, पण आज नवीन काहीतरी आपण बघूया, आहे ना, की याच्यातून मला काहीतरी नवीन आज शिकायला मिळेल का. ते वचन काय म्हणते, असं प्रॉफिट काय म्हणतात त्याविषयी. काय करतो? कारण आपण खडक म्हणलेल्या ख्रिस्तावर, या खडकावर मी आपली मंडळी रचीन, अधोलोकाच्या द्वाराचे माझ्या अभिषिक्तावर काहीच चालणार नाही. हालेलुया. जेव्हा तुम्ही रिव्हिलेशनवर असता, रिव्हिलेशन मग म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे की माझा परमेश्वर आहे, माझ्यामध्ये आहे, जगामध्ये आहे, त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो थोडा मोठा आहे. हालेलुया. एक अश्युरन्स येतं तुमच्याकडे की माझ्याकडे जो आहे त्याच्या पुढे कोणाचं काहीच चालणार नाही, काही असू दे, काही परिस्थिती असू दे, कारण माझ्याकडे अश्युरन्स आहे. प्रॉफिट काय म्हणतो? मी LIC विकतो, अश्युरन्स इन क्राइस्ट, लाईफ इन क्राइस्ट, अश्युरन्स आहे माझ्याकडे. आपल्याकडे अश्युरन्स यायला पाहिजे. कधी? जेव्हा आपण रिव्हिलेशनवर बसतो तेव्हा आपल्याला हे कळतं. आमेन. आणि भाव बहिणीनो, तो अन्न शोधत असतो, म्हणजे तो जेव्हा पोझिशन घेतो, नीट लक्ष द्या, रेव्होल्युशन त्याच्यावर जेव्हा पोझिशन घेतो तेव्हा त्याला विजन येतो. राईट. तो खडकावर बसला म्हणजे तो काय करतो? टाइमपाससाठी नाही बसत, तो पहिला बघतो की माझं भक्ष्य कुठे आहे, मला कुठून अन्न मिळेल. तो भक्ष्य म्हणजे काय, त्याचं विजन त्याला क्लिअर येतो. आणि याच्यामध्ये तुमच्या ब्लेसिंग आणि माझ्या ब्लेसिंग लपलेल्या आहेत. हालेलुया. आमेन. हा. आणि 29 वचन काय म्हणते? From this she sneaked the prey, and her eyes behold afar off. तेथून तो आपले भक्ष्य निरखितो, त्याच्या नेत्रास ते दूरवर दिसते. हालेलुया. कारण तो वेल फोकस आहे. आपला फोकस फक्त भाव बहिणी वचन, हा आपला फोकस असला पाहिजे. प्रत्येक वचनामध्ये तुम्हाला ख्रिस्त दिसायलाच पाहिजे. प्रॉफिट काय म्हणतो? जर दिसत नसेल तर पुन्हा वचन वाचा, पुन्हा बायबल वाचा. प्रत्येक वचनामध्ये तुम्हाला ख्रिस्त प्रकट व्हायला पाहिजे. राईट. आमेन. आणि 30 वचन फार महत्वाचं आहे. Her young ones also suck up blood, and where the slain are, there is she. हालेलुया. त्याची पिलं काय करतात? रक्त चाखितात. हा, जिथे वध पावलेले असतात तेथे तो असतो. हालेलुया. म्हणजे ईगल जो आहे, गरुड जो आहे, हा काय करतो? जे मांस आहे सडलेलं नाही. हा, एका ठिकाणी लिहिलेले प्रेत्य असतील तिकडे गिधाड जमतील, हे चुकीचं ट्रान्सलेशन आहे. जे फ्रेश फूड आहे. कितीतरी वेळा आपण बघितलेले आहेत व्हिडिओज की ईगल कशा प्रकारे आपलं जे भक्ष्य आहे त्याला हे करतो. राईट. आणि ते भक्ष्य खाताना तो काय करतो? ते मांस खातो आणि रक्त पण काय करतो? शोषून घेतो. पण इथे काय लिहिलं वाचा?
उत्पत्ती 9:4 मध्ये बघा वचन कॉन्ट्राडिक्ट करतो, पण प्रॉफिट नसेल ना तर गडबडणार. उत्पत्ती 9:4 मध्ये काय लिहिलंय? 9:4 वर्स. कोणी वाचा? But 9:4. fleshed with the life, therefore, which is the blood, therefore shall ye not eat. तथापि मांसाचे जीवन रक्त आहे, म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. देवाने दिले, आज्ञा दिलेली आहे. मग इथे काय आहे? इथे काय सांगितलेलं आहे? ईगल जो आहे हा काय करतो? मांस खातो आणि रक्त पण शोषून घेतो. रक्तामध्ये काय आहे? जीवन आहे. हालेलुया. म्हणजे भाऊ बहिणीनो, एक आताच मला हे झालं काय बघा, एंड टाइम मेसेज आहे ना, हा मेसेज आज तुम्ही जा, लोकांचे काय काय कोर्स तोंड पाठ असतात. प्रॉफिटने इथे असं लिहिलंय, तिथे तसं लिहिलंय, तसं लिहिलंय, असं लिहिलंय, पाठ तोंड पोपट पंछी. पण काय त्याच्यातला आत्मा घेतात का? कारण लेख जीवे मारतो, हालेलुया, पण आत्मा जिवंत करतो. तुम्हाला मेसेज माहिती आहे, सगळं ठीक आहे, पण काय आपण त्याच्यातला आत्मा घेतो का? की फक्त आपल्या नॉलेजसाठी? आज ते पण बघूया आपण, बुद्धी काय मन काय ते पण आपण बघूया आज थोडस. काय केलेलं आहे प्रॉफिटने? ह्या आपल्याला कितीतरी मेसेज दिले, ऍज अ इगल स्टेरेट इन हिज नेस्ट, है ना, कितीतरी मेसेज दिलेले त्याच्यावर, की हा जो गरुड आहे त्या गरुडामध्ये काही ना काहीतरी लपलेलं आहे, काही ना काहीतरी रहस्य त्याच्यामध्ये लपलेलं आहे. मग ते सॉरी याच्यात हा हे वाचा जरा, कुठे गेलो? हा मत्ते 24:27-28 वाचा. मत्ते 24 चॅप्टर, मॅथ्यू 27-28. For as the lightning come out of the east and shine even unto the west, so shall also the coming of the Son Man be. हा For wheresoever the carcass is, there will the eagles be gathered together. हालेलुया, हालेलुया. म्हणजे भाव बहिणीनो, इथे काय सांगितलेलं आहे? कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. मग भाव बहिणीनो, मनुष्याचा पुत्र काय? प्रॉफिट काय म्हणतात? लास्ट टाइम आपण वाचलं होतं, पुन्हा मी तो कोट वाचतो. आपल्याला या गोष्टी फोड करून आपल्याला समजल्या पाहिजेत भाऊ बहिणीनो. प्रॉफिट इथे म्हणतात, ओके मला एक मिनिट द्या, तो कोट वाचणं महत्वाचं आहे. ओके एक मिनिट, हा क्षमा करा. प्रॉफिटनी सांगितलेलं आहे की हा मनुष्याचा पुत्र कोण आहे? द वर्ड. त्या त्या युगामध्ये प्रकट झालेलं वचन हेच आहे सन ऑफ मॅन. आणि तो कोण आहे? प्रॉफिट, संदेष्टा. एवढं लक्षात ठेवा. तिथे एक अशी व्याख्या आहे, ती व्याख्या अशी आहे की गॉड इन फ्लेश इन द ऑफिस ऑफ प्रॉफिट. गॉड इन फ्लेश इन द ऑफिस ऑफ प्रॉफिट. म्हणजे संदेशाच्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये जो देह धारण केलेला मनुष्य आहे, सॉरी देह धारण केलेला परमेश्वराचा रूप आहे, तो आहे सन ऑफ मॅन, म्हणजे प्रॉफिट. आमेन. आणि भाव बहिणीनो, मग आपल्याला असं दिसतं
की जर ताजं अन्न नसेल तर गरुड दिसतील का आपल्याला? पण जर गरुड दिसत असतील तर समजायचं तिकडे 100% ताजं अन्न आहे. आमेन. प्रॉफिट काय म्हणतात? हे ताजं अन्न काय आहे? ही एंड टाइम ब्रेड आहे. अंतिम युगातली भाकरी जी आहे हे काय? ताजं अन्न आहे. आणि जर आज गरुड इकडे जमलेले आहेत म्हणजे ताजं अन्न इथे हमखास आहे. आमेन. म्हणून प्रॉफिट म्हणतात की जगामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण बायबलमध्ये संदेशामध्ये तेवढ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तारण्यासाठी आवश्यक आहेत, ज्या तुमच्या रॅप्चरिंग फेथसाठी आवश्यक आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मासाठी आवश्यक आहेत, रॅप्चरिंग फेथसाठी आवश्यक आहेत. तुम्हाला रॅप्चरिंग फेथ जो पण देत नाही तोपर्यंत ज्या गोष्टी हव्यात तेवढ्याच गोष्टी या मेसेजमध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यापेक्षाही चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या दिलेत का? म्हणजेच जर तुम्हाला फ्रेश फूड हवं असेल, ईगल फूड हवं असेल, तर तुम्हाला या संदेशामध्येच जावं लागेल. जर तुम्ही जाणार नाहीत तर तुम्हाला जे ईगल फूड आहे ते मिळणार नाही. कारण ईगल काय खातो? पुन्हा लक्षात घ्या, रक्ताळलेलं मांस खातो. म्हणजे मांस पण खातो आणि तो रक्त पण शोषतो. आणि रक्तामध्ये काय असतं? जीवन असतं, आत्मा असतो. आमेन. आपण पुढे जाऊया. आणि म्हणून भाव बहिणींनो, आज आपण पाहतो की एंड टाइम मेसेज हा इतका कडक का आहे? आज कधीतरी आपल्याला वाटतं की अरे हे सत्य आम्हाला कळलंय, लोकांना का नाही कळत? एवढं साधं, एवढं सिंपल आहे. पण या संदेशामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. हे करू नको, ते करू नको, हे करायचं नाही, ते करायचं नाही. जड आहेत, फार जड आहेत. आणि लोकांना काय असतं? म्हणून भाव बहिणींनो, प्रॉफिट पण म्हणतात की का पेंटिकॉस्टल आणि या सगळ्या प्रेस्बिटेरियन किंवा मेथोडिस्ट मध्ये गर्दी आहे? कारण तिथे बंधनं नाही आहेत. तुम्हाला सगळं करण्याची मुभा आहे. बाहेर तुम्ही कसंही वागा, इथं आल्यानंतर वचन पण आहे का? पण प्रॉफिट काय म्हणतो? तुम्ही तो कचरा आहे आणि तुम्ही जे खाल तसंच तुम्ही बनाल. तुम्ही कचरा खाल बकरीसारखा तर तुम्ही तसे बनाल. पण जर तुम्ही फ्रेश अन्न खाल, जे ईगल फूड आहे ते खाल्लं तर तुम्ही काय बनाल? वचन बनाल. आणि वचन नेहमी लक्षात ठेवा, वचन म्हणजे ह्या युगासाठी देवाने प्रकट केलेलं वचन. आणि म्हणून आपल्याकडे रिव्हिलेशन असणं फार गरजेचं आहे. जर रिव्हिलेशन नसेल तर आपण नेहमी गडबडणार. आपण पुढे जाऊया. आणि म्हणून ही गरुड जे आहेत, हे गरुड नेहमी ऑब्झर्वेशन करत असतात की कुठे मला ताजं अन्न मिळेल, कुठे मला फ्रेश फूड मिळेल. आणि म्हणून ते खडकावर बसतात नेहमी. आणि जसं टीम डॉडनी सांगितलं ब्रदरनी की गरम काय होतं, हा दगड जो आहे गरम होतो. आणि गरम कशाला दाखवलेला आहे? पवित्र आत्म्याला है ना. अग्नी पवित्र आत्मा दाखवलं. जेव्हा गरमी मिळते तेव्हा काय असतं? जेव्हा तो गरुड पंख हलवतो त्या गरमीमुळे काय असतं? हवेमुळे तो आणखी उंच उडतो. म्हणजे जर तुमच्याकडे रिव्हिलेशन असेल तर तुम्ही अधिक वरच्या आयामामध्ये पोचाल. आमेन. आमेन. आणि भाऊ बहिणीनो, ओके आपण पुढे जाऊया. आणि गरुड जो आहे हा कधीच काय करतो? कॉम्प्रोमाइज नाही करत. त्याच्यासमोर किती जुनं बासं तुम्ही अन्न आणा, किती जुनं सडलेलं मांस आणा, तो जरा पण नाही खाणार. आणि या गरुडाची खाण्याची पद्धत वेगवेगळी असते. कधी कधी हा गरुड भक्ष्यावर बसून पण खातो, राईट. कधी कधी तो उडता उडता तो मांस घेत आपलं हे मासा घेतो आणि उडता तो पटकन गडप पण करतो वरच्यावर हवेमध्ये. प्रॉफिट मध्ये हा संदेश तसाच आहे. हालेलुया. या संदेश म्हणजे हा संदेश जो आहे, हा संदेश तुम्हाला अशा आयामामध्ये घेऊन जातो, अशा एका ऍटमॉस्फिअर मध्ये घेऊन जातो
की तुम्हाला तिथे परमेश्वराची उपस्थिती समजते. हालेलुया. म्हणून तुमच्याकडे माझ्याकडे रेव्हलेशन असणं फार गरजेचं आहे. आमेन. आणि भाव बहिणीनो, हे रक्ताळलेलं मांस आहे ना, याच्यामध्ये सगळं रहस्य दडलेलं आहे. प्रॉफेट म्हणतो खरा विश्वासी आहे ना, हा कधी कॉम्प्रोमाइज नाही करणार. प्रॉफेटनी सांगितलेल्या गोष्टीत त्याचं मी थोडंसं हे सांगतो तुम्हाला, सार सांगतो. मंडळीमध्ये काही लोक सोडून जातात, राईट. आता कधी कधी आपण नवीन मेसेजमध्ये आलो असतो आणि तेव्हा तुम्हाला चित्र दिसलं असेल, आपल्याला वाटत असेल की आपण कुठच्या कुठे आहोत. काय ब्रदर आहे, काय सिस्टर आहे, काय अभ्यास आहे, काय वचनाचा अभ्यास आहे त्यांचा, काय त्यांचं स्पिरिच्युअल लाईफ आहे. हा जेवढ्या काळानंतर काय काय मेसेज सोडून पण गेले, काही काही अजून स्थिर पण नाही झाले, सेटल पण नाही झाले, अशी पण परिस्थिती आहे. राईट राईट. आणि जे कशात काय नव्हते, कशात त्यांची जमाच नव्हती, त्या तर कुठच्या पुढे आले. अरे का तुम्ही माझ्या जोडीला आहात? आमेन. म्हणजे हा मेसेज जो आहे, हा मेसेज सगळ्यांना एक्सपोज करणार आहे. पण तुम्हाला ते मेसेजच्या जोडीला काय करायचं आहे, ब्लेंड व्हायचं आहे. मग तो सांगेल की ही माझ्या हाडातली हाड आणि ही माझ्या मांसातली मांस. आमेन. हा मेसेज कशा प्रकारे एक्सपोज करतो, कशा गोष्टी उघडकीला आणतो, ते आपण बघणार आहोत. ओके. जेवढं जमेल तेवढं घेऊया, बाकीचं आपण नेक्स्ट वीक मध्ये पाहूया. ओके. आणि भाव बहिणीनो, ख्रिस्त येणाऱ्याविषयी भविष्यवाणी केली होती की नाही? कोणी केलेली? यशायानेच केलेली. ओके. मग लोक हा एक साधा मूलभूत विसरतात गोष्ट, की जर पहिल्या आगमनाची घोषणा यशायाने केली तर दुसऱ्या आगमनाची घोषणा पण संदेष्टाच करणार. योहानाने पण त्याला इंट्रोड्यूस केलं की हा बघा, सर्व जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रत्येक वेळेला येशू ख्रिस्ताला संदेष्टानेच इंट्रोड्यूस केलेला आहे. पण आपल्याला वाटतं की आज मेसेज बिलीवर किती आहेत, आज मेसेज बिलीवर किती आहेत, किती संदेशाचे मागे लागलेले आहेत. पण हा मेसेज भाऊ बहिणींनो कोणालाच ठेवणार नाही. जर तुमच्याकडे, नीट लक्ष द्या, जर तुमच्याकडे ह्या संदेशाची दुर्बीण असेल, हालेलुया, आणि जर तुम्ही रेव्होल्यूशनवर टिकलेले आहात, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. खरं न कुठे मिळेल, कचरा कुठे मिळेल, ह्या पण गोष्टी तुम्हाला कळतील. आमेन. पण आपल्याकडे ह्या संदेशाची दुर्बीण असायला पाहिजे. ब्रदर रणधीर आहेत, त्यांना स्लाइड दिली, रक्ताचा नमुना दिला, पटकन सांगतात फोन करून, दादा काय फॅल्सिफरम आहे मलेरियाचा, पटकन सांगतात. का? कारण त्यांच्याकडे दुर्बीण आहे. तसं भाऊ बहिणीने ह्या संदेशाची दुर्बीण प्रत्येकाला आपल्याला दिलेली आहे. फक्त आपल्याला काय करायची, ती वापरायला आली पाहिजे. तुमच्याकडे तलवार दिले, पण ती वापरायला जमली पाहिजे आपल्याला. आमेन. आणि भाऊ बहिणीनो, आणि हा प्रत्येक जो गरुड आहे, आता गरुडाची निशाणी काय आहे? खरा बिलीवर आहे त्याची निशाणी काय आहे? तो कशाच या गोष्टीला प्राधान्य देणार नाही. तो कधीच असं सांगणार नाही की अरे तिकडे मोठी मंडळी आहे का, काय भारी आहे, काय सिटिंग अरेंजमेंट आहे, काय साऊंड सिस्टीम आहे, आणि वर्शिप काय होते, काय घडीचा संदेश आहे का तिकडे? खरा गरुड काय बघेल, ते रक्ताळलेलं मांस आहे का, मला तेच पाहिजे, त्याचीच मला चट लागले. म्हणून बघा, एक जस्ट एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपण मेसेज मध्ये आहोत, कधीतरी एखाद्या डिनॉमिनेशन मध्ये जाऊन फक्त बसा, बघा किती वेळ बसू शकता. का नाही जमणार? कारण काय, रक्ताळलेलं मांस खायची सवय लागले, चट लागली ना याची, दुसऱ्यामध्ये टेस्ट नाही लागत, बरोबर की नाही? आपल्याला हा गरुड बनायचा आहे. हा गरुड असा आहे की त्याला सगळ्या गोष्टीचं डिझर्नमेंट आहे, कुठे मेसेज आहे. मग मला लांब पडलं तरी चालेल,
माझ्या आप्त जे आहेत, माझी मित्रमंडळी सुटले तरी चालतील, त्यांना वाईट वाटलं ना तरी चालेल, माझ्या मुलाला वाईट वाटलं तरी चालेल. काय काय अशाच गोष्टीसाठी मेसेज सोडून गेलेले आहेत. इथे ना मंडळीमध्ये आता मुलं नाही ना, आमची मुलं कोणाबरोबर फेलोशिप करणार, कोणाबरोबर खेळणार, कोणाबरोबर कम्युनिकेशन करणार, म्हणून पण मेसेज सोडून गेलेले आहेत, मंडळ्या सोडून गेलेले आहेत. ती सिस्टरना मला स्वभाव नाही आवडत. ब्रदर काय तू प्रेज द लॉर्ड पण नाही बोलत. अरे पण तू आहे ना, तुझ्यामुळे ख्रिस्त आहे की नाही, क्षमा कर तिला, प्रभू तिचं मन बदलेल. त्याच्यासाठी मेसेज सोडून गेलेले आहेत, मंडळ्या सोडलेल्या आहेत. खरी गोष्ट आहे की नाही. म्हणजे काय, ही गरुडाची निशाणी आहे. काय ह्या मंडळीमध्ये बायबल असं म्हणतं, प्रॉफेट ब्रदर ब्रॅनम असे म्हणतात, हे होतं का? ते होत असेल तर ते खरं अन्न आहे. ते काय आहे? इगल फूड आहे. जर नसेल ना तर कचरा आहे. पण काय तुमच्याकडे ते रिव्हिलेशन आहे का? त्या रेव्हिलेशन तुम्ही बसलेले आहात का? तुमच्याकडे दुर्बीण आहे का? डेझरमेंट आहे का? तर तुम्हाला कळेल. आमेन. पाहून कठीण गोष्टी आहेत पण खऱ्या आहेत, आणि सत्य नेहमी कटू असतं. आमेन. मराठीमध्ये म्हण आहे, खरं बोललेलं तर सख्या आईला पण राग येतो, असं पण म्हटलेलं आहे. काही ठिकाणी एकाने मला 1-2 वेळा असं ऐकून दाखवलं की खरं असं आहे ना, खरं बोललं की सख्या आईला पण राग येतो. कारण सत्य कटूच आहे, पण आपल्याला ते काय करायचं आहे, घ्यायचं आहे. आमेन. आणि भाव बहिणीनो, अशा गोष्टींमुळे ईगल जो आहे, हा ईगल नेहमी दस सेड द लॉर्ड वरच अवलंबून असतो. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, आणि त्याला माहिती आहे की असा अधिकार कोणाला दिलेला आहे. या अंतिम युगामध्ये फक्त प्रॉफेट ब्रदर ब्रॅनम याशिवाय हा अधिकार कोणालाच दिलेला नाहीये. आणि म्हणून तो नेहमी अशा शोधात असतो की मला लांब पडलं तरी चालेल. माझ्याकडे पण 2-3 ऑफर आलेल्या, इकडेच आहे, वसईला मंडळ आहेत की नाही, तुम्ही या, तिथे तुम्हाला आपण पोच देऊ, या, काय प्रॉब्लेम नाही. कशाला एवढ्या लांब जाता, 15-20 किलोमीटर लांब कशाला जाता, आहेत की नाही इकडे, या. पण भाव बनवून काय, ईगल असेल तो फक्त ईगल फूड साठीच जाणार. किती लांब पडले त्याची तो तमा बाळगणार नाही, कारण दस सेड द लॉर्ड तिकडे आहे. आमेन. हालेलुया. आणि भाव बहिणीनो, अशा गोष्टी आपल्याला त्यासाठी काय पाहिजे, आपल्याकडे त्या संदेशाची काय पाहिजे, आपल्याकडे दुर्बीण हवी. आमेन. बघतो कुठे काय पॉइंट सुटला तर नाही ना. ओके. आणि बघा आपल्याकडे आता ब्रदर समीरजी येतात. ब्रदर अवधेशनी सांगितलं त्याला की तू तिथे आहे ना, तू ब्रदर स्टॅनलीच्या मंडळीमध्ये जा, तर तिथे मेसेजचा प्रचार होतो. असं का दुसऱ्या मंडळ्या नव्हत्या? परंतु ब्रदर अवधेशला कॉन्फिडन्स होता की इथे गेल्यानंतर तुला ईगल फूड मिळेल. आमेन. ब्रदर समीरने काय सांगितलं, ब्रदर आशीष, ब्रदर कमलेश, और किधर मत जाओ, इधर आओ, क्योंकि यहाँ पे क्या है, ईगल फूड है. हालेलुया. पण त्यांना पण माहिती नव्हतं. ब्रदर आशीष सांगतात मला की आम्हाला माहिती नाही आम्ही कुठे होतो आणि कुठून कसे आलो इकडे आणि कसे तुम्हाला जॉईन झालो, जोडलो. ही काय देवाची योजना आहे. कारण भाव बहिणीनो, हे रिव्हिलेशन आहे ना. बघा, मी सहज सकाळी थोडंसं मेडिटेट करताना मला एक आठवलं की प्रत्येक देवाचा निवडलेला आहे ना, त्याच्यावर तो कधी ना कधी रिव्हील होणारच, कधी ना कधी होईल. प्रत्येक मनुष्य जो आहे ना, हा त्या रिव्हिलेशनवर चालतो. आता धरून चाला की एखादा व्यक्तीचा एक काहीतरी वेगळा विश्वास आहे, एखाद्याचा वेगळा विश्वास आहे, पण त्यांना जे रिव्हिलेशन मिळाले त्याच्यावर ते अवलंबून आहेत. म्हणजे तुम्हाला जसं ते प्रकट होईल त्याच्यावर तुम्ही जाणार. मग तुम्ही देवाचे निवडलेले आहेत, खरे विश्वासू आहेत. जर खरे गरुड असतील तर देव तुम्हाला कुठून ना कुठून तरी घेणारच. पिल्लू कुठे होतं? कोंबडीच्या पिलांमध्ये फिरत होतं, कचरा खात होतं. आवडत होतं का त्याला? नाही. तू जेव्हा हाक आली माता गरुडाची की अरे तिकडे काय कचरा खात बसलाय, ये वरती, हालेलुया, ती माता गरुड खाली जाऊन त्याला उचलू शकली असती. परंतु प्रॉफिट एका मेसेज मध्ये म्हणतात की तुला 2 पंख दिलेले आहेत, तुला जुना करा नवीन करा दिलेले आहेत, पंख फडकव आणि ये माझ्याकडे वरती. हालेलुया. काय भावना तुमच्याकडे रिव्हिलेशन. हे रिव्हिलेशन काय, जर तुम्ही निवडलेले आहात तर कधी ना कधी देव तुमच्या प्रत्येकाशी डील करेल. प्रत्येकाला देवाची वाणी ऐकू येईल की ये
म्हणून वचन काय म्हणतं की तू त्यांच्यातून निघ, कारण त्यांच्या पापाची रास कुठे गेलेली आहे, स्वर्गापर्यंत पोहोचलेली आहे. कधी ना कधी तुम्हाला आवाज येणारच, कधी ना कधी तुम्हाला त्याची साथ ऐकू येईल. हालेलुया. आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे जो गरुड आहे तो कधीच हार नाही मानत. त्याला एक स्टेज अशी येते त्याच्या जीवनामध्ये की त्याच्यापुढे खावत नाही. चोच अशी वाकडी झाले, डोळ्यावर असे पडदे आलेत, दिसायचं कमी होतं. पंखामध्ये काय असतं, पंख आखडले जातात. त्याला वाटतं की आता संपलो बघा. पण जेव्हा त्याला रेव्होल्युशन स्ट्राईक होतं, जेव्हा त्याला कळतं की हे माझं जीवन नाहीये, मला अजून जगायचं आहे, मला अजून भक्ष्य खायचं आहे, अजून माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, अजून माझ्यामध्ये अजून तेवढी स्ट्रेंथ आहे, तो काय करतो, प्रॉफिट मध्ये तो रिपेंट करतो, पुन्हा रिस्टोर होतो. का करतो, स्वतःला यातना करून घेतो. कशा प्रकारे खडकावर तो आपली काय करतो, चोच आपडतो, पुन्हा खडक आला. रिव्हिलेशन. हालेलुया. तुमच्याकडे भावनेने रिव्हिलेशन असेल तर तुम्ही कधीच भटकणार नाही. जर खरं रेव्हिलेशन तुम्हाला स्ट्राईक झालं, तुम्हाला लगेच कळेल, तुम्ही परत रिस्टोर व्हाल. आमेन. आणि कशा प्रकारे तो काय करतो, स्वतःला यातना करतो, चोच रक्तबंबाळ होते, पिसं तो काय करतो, काढतो, आणि पुन्हा त्याच्यामध्ये काय असतात, नवीन पिसं येतात. त्याची नखं पण तो काय करतो, पॉज असतात त्याची सगळी काढून टाकतो, आणि पुन्हा त्याच्यामध्ये काय असतात, नवीन नखं येतात, नवीन चोच येते, आणि पुन्हा तो काय करतो, पंखांवर भरारी घेतो, पुन्हा बसतो खडकावर, आणि परत तो भक्ष्य शोधायला सुरुवात करतो. दॅट इज अ रिस्टोरेशन. देवाने आपल्याला ही एकच संधी दिलेली आहे भाऊ बहिणीनो. आपल्याला दिस इज अ गिफ्ट. रिपेंटन्स इज अ गिफ्ट. कधी असं समजू नका, तुम्ही निवडलेले आहेत ना, तुम्हाला तो रिस्टोर करणारच, पण तो आपलं अंतःकरण पाहिजे. हालेलुया. आणि ती संधी त्याने दूताला नाही दिली, सैतानाला दिली नाही, पण त्याने त्याच्या पुत्राला दिलेली आहे. हालेलुया. आमेन. आपण पुढे जाऊया. आणि ह्या संदेशामध्ये भावा बहिणीनं तुम्हाला काय मिळतं, हे मांसाळलेलं रक्ताळलेलं मांस मिळतं. आमेन. 1 कोरिंथ्याचा 10वा अध्याय. ते मला मागे आपण केलं, पण मला काहीतरी वाटलं त्याच्यामध्ये अजून मिसिंग आहे. ब्रदर स्टँडी पण त्या दिवशी बोलले, पण तरी पण मी थोडंसं खोदलं की अजून काय याच्यातून मिळतं का, बघूया आपण. 1 कोरिंथियन्स चॅप्टर 10 1 ते 5 आपण वाचणार आहोत. Moreover, brethren, I would not that ye should be ignorant how that all our fathers were under the cloud, and all passed through the sea, and were all baptized unto Moses in the cloud and in the sea, and did all eat the same spiritual meat, and did all drink the same spiritual drink, for they drank of that spiritual rock that followed them, and that rock was Christ. But with many of them God was not well pleased, for they were overthrown in the wilderness. आमेन. हालेलुया. आपण बघूया आता भावा बहिणींनो की परमेश्वर बहुतांशी त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता. सगळ्यांना वाटलं असेल, मिस्रातून निघाले तेव्हा सगळी बिलीवर आहेत. जे मिक्स मल्टिट्यूड होते ते पण त्याच्यामध्ये गणले गेले, कारण संदेशाच्या मागे आहेत की नाही. तेव्हा काय होता, मोसेचा संदेश होता. कारण प्रॉफिट काय म्हणतो की प्रत्येक संदेशाकडे 10 ते द लॉर्ड असतो. देव संदेशाला सांगणार, संदेशा लोकांना सांगणार, त्याप्रमाणे लोकांनी करायचं. म्हणजे त्या घडीचा संदेश कोणाकडे होता, मोसेकडे होता. आणि मोसे कोण होता, संदेशा होता. ओके. म्हणजे सर मोसेच्या मागे चालले, निघाले. खरी बिलीवर लोक निघाली बघा, पण काय ते सगळे बिलीवर होते. मग 20 लाख वर्षाचा नाश कसा काय झाला, बघूया आपण. पहा बहिणीनो, इथे आपण बघतो की याच्यामध्ये त्यांना काय झालेलं आहे, सगळं मिळालेलं आहे. आध्यात्मिक अन्न मिळालेलं आहे, आध्यात्मिक पाणी, खडकातून अन्न मिळालं, खडकातून पाणी मिळालं, स्वर्गातून मान्ना जो कोणी त्याच्या बापदादांनी बघितला नव्हता तो मान्ना त्याला खाऊ घातला, कुठून, स्वर्गातून आलेला. खडकातून पाणी त्याने प्यायलं, असं पाणी की ते अरण्यामध्ये वाळवंटात कुठे पाणी, पण तरी पण देवाने त्यांची सगळी 78 आपण
मध्ये 78 मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्याला वेळ नाही तर वाचलं असतं सगळं. त्यांनी सांगितलं की आता कंटाळा आलाय, मांस खायचंय. लावी पक्षी पण त्यांनी दिले खायला की बाबा याच्याने तरी तुमची तृप्ती होईल. परंतु भावाने एवढं सगळं करून देखील बघा, मोशेच्या काळामध्ये इस्रायली लोक होते, त्यांच्या समोर चिन्ह चमत्कार झाले की नाही, बरोबर, तरी पण अविश्वास. कसा काय? डोळ्यांनी बघतात ना समोर एवढे मोठे चिन्ह चमत्कार झालेत, तरी पण अविश्वास. मोशे वरती काय केलं पर्वतावर, याने लगेच सोन्याचं वासू करून त्याची पूजा अर्चा चालू केली. म्हणजे सांगायची गोष्ट आहे की आपल्याला वाटतं सगळे बिलिव्हर आहेत. बघा जसं प्रॉब्लेम होतं की दिस इज अ फिल्ट्रेशन चालू आहे. शेवटच्या जेव्हा आपण नाही का चाळणीमध्ये आपण जेव्हा हे करतो चाळतो, बरोबर की नाही, जे गहू आहेत तेच खाली जातात, बाकी खडक दगड असतात ते बाहेर राहतात. हे शेवटचं फिल्ट्रेशन चालू आहे. आणि नंतर काय होणार आहे, ब्लेंडिंग होणार आहे. हा मेसेज सगळं एक्सपोज करणार आहे. का तुम्ही माझ्या जोडीला आहात? आमेन. आपण बघूया पुढे. हा, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी काय केलेलं आहे, आध्यात्मिक अन्न खाल्लेलं आहे, मान्ना खाल्लेला आहे, लावे पक्षी खाले, त्यांनी खडकातून पाणी घेतलं. आणि आणि काय बघा अजून काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये, त्या त्याच्यामध्ये. आणि चौथं वचन वाचा. हा, They did all drink the same spiritual drink, ओके. for they drank of that spiritual rock that followed them. That rock was Christ. हालेलुया. आणि रॉक काय आहे? Christ. रिव्हलेशन आहे. Yes. म्हणजे विचार करा की त्यांच्याकडे रिव्हलेशन पण होतं. रिव्हलेशन होतं असं आहे का? तर मोशेच्या मागे पण नसते आले, बरोबर की नाही? Yes. मोशेच्या मागे आले म्हणजे त्यांच्याकडे रिव्हलेशन होतं की हा संदेशाच्या मागे आम्हाला जायचं आहे, तरच आम्ही काय करू, प्रॉमिस लँड मध्ये जाऊ. एवढं रिव्हलेशन त्यांच्याकडे होतं, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील काय झालेलं आहे, अरण्यामध्ये त्यांचा 20 लाख लोकांचा नाश झालेला आहे, कारण देव त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता. मग काय झालेल्या अशा गोष्टी त्या आपण बघणार आहोत. ओके. म्हणजे भाव बहिणीनो, फक्त एंड टाइम मेसेज चर्च बिलीव्हर आहेत असं बोलून चालणार नाही. हा टॅग आहे, एंड टाइम बिलीव्हर, एंड टाइम बिलीव्हर चर्च, हा टॅग आहे. पण काय तिथला प्रकार ह्या मेसेज प्रमाणे होतो का? काय त्या प्रचारामध्ये रेव्होल्युशन मिळतं का? ह्या गोष्टी नसतील तर फक्त नाम मात्र, नामधारी एंड टाइम बिलीव्हर चर्च. इट इज जस्ट लाईक अ डिनॉमिनेशन. म्हणून मी सांगितलं गेल्या वेळेला की ह्या संदेशामध्ये ब्राईडचे पण 2 पार्ट आहेत. एक ब्राईड अशी आहे की जी ब्राईड तिच्याकडे येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण आहे, आणि एक अशी आहे मंडळी मट्ट. पेंटेकॉसमध्ये तुम्ही जाऊन बघा, असे बसलेले असतात, तोंडातून एक शब्द नाही निघाला, आमीन बोलायला बंदी आहे, हालेलुया बोलायला बंदी आहे. हा बोल, जसं मी गेल्या वेळेला सांगितलं, ती सिस्टर थांबतच नव्हती. अरे सिस्टर बोलू नको, इकडे पद्धत तशी नाही आहे. मी करू काय? माझ्यामध्ये जो आहे ना, ती इतकं असं उचंबळून येतं ना, मला बोलायलाच लावते, भागच पाडते, राईट. अशा प्रकारची. म्हणून भाऊ बहिणींनो, आपल्याकडे ह्या गोष्टींचं डिझर्नमेंट असणं फार महत्वाचं आहे. जर आपल्याकडे दुर्बीण नसेल, तसं ब्रदरनी गेल्या वेळेला सांगितलं, चष्मा नसेल, तो चष्मा नसेल तर आपण भर करणार, आपल्याला क्लिअर दिसणारच नाही. कारण तुम्ही जसा चष्मा, तुमचा चष्मा असेल ना, तसं तुम्हाला दिसणार. जर जगाचा चष्मा लावला तर जगाच्या गोष्टींकडेच तुम्ही जा, जगाच्या गोष्टी अट्रॅक्ट वाटते. पण जर हा चष्मा असेल, या संदेशाचा चष्मा असेल, तर तुम्ही कधीच भटकले जाणार नाही. आमेन. आणि भाऊ बहिणींनो, याचं उत्तर आपण पाहिलं की इब्री 3:17 मध्ये आहे. इब्री 3:17 मध्ये आहे. But with whom was he grieved 40 years? Was it with them that had seen
whose carcasses fell in the wilderness. हा म्हणजे तो 40 वर्ष तो कोणावर संतापला? Hmm. हा, ज्यांनी पाप केले. आणि प्रॉफिट का म्हणतात? पाप म्हणजे काय? अविश्वास. सिन काय आहे? अनबिलीफ इज अ सिन. Hmm. ते त्याच्या जोडीला चालले, Yes. पण त्यांनी संदेशावर कधी विश्वास ठेवला नाही. बघा, हाच आपल्याला डिफरन्शिएट करणार. Hmm. हा जर तुमच्याकडे विश्वास नसेल, ही जी दुर्बीण नसेल, हे जर रिव्हिलेशन नसेल, तर फक्त बोलायला Yeah. की आम्ही एंड टाइम बिलीव्हर आहोत, विश्वासी आहोत. पण त्यांचा नाश अशासाठी पावला की खरा विश्वास त्यांच्याकडे नव्हता. मोशेच्या मागे चालले, पण त्यांनी काय केला? मोशेवर अविश्वास केला. का तूच एकटा पवित्र आहे का? ते तुझ्याशीच बोलतो का? कुरकुर करायला लागले. अरे इथे आले मरायला, मिस्रामध्ये बरे होते ना, मस्त काय ते नील मासेची काय मावरं ना काय त्याची आपण तडका देतो नाही का, काय ती लसणाची ही आपण फोडणी दिलेली आहे ती आठवायला लागलो का? कारण ते फक्त मेक बिलिव्हर होते. फक्त संदेशाचं फक्त बेनिफिट पाहिजे. संदेशाचं काय पाहिजे? फक्त बेनिफिट पाहिजे. हा, आणि भाव बहिणीनो, ह्या गोष्टी असताना देखील परमेश्वराने काय कमी केलं? कपडे नाही झिजले, फाटले नाही, पायातल्या वाहना पण झिजल्या नाही. जे पाहिजे ते दिलं, मानना दिला स्वर्गातून, जो कधी बापदादाने कधी पाहिला नव्हता. अशा गोष्टी स्वर्गातून पाठवल्या. पाणी दिलं खडकातून, जे पाणी इतकं मधुर, त्याच्यापेक्षा काही वेगळं म्हणजे त्याच्यापेक्षा काही चांगलंच नाही. आता समजा आपण ब्लॅक वॉटर, काय अल्कलाईन वॉटर त्या काळात देवाने दिलं त्यांना. एवढी त्याच्या विरुद्ध बंडखोरी करून देखील परमेश्वर त्यांच्या सगळ्या गरजा भागवल्या. आणि मानत दिला म्हणजे काय? परमेश्वर काय त्यांना दाखवत होता? परमेश्वर क्रिएशन दाखवत होता. आय एम अ क्रिएटर. मानत देणं म्हणजे त्यांच्या गरजा भागवत नव्हता, पण त्याच्या मागचं रिव्हिलेशन ते पकडू शकले नाही. बिकॉज ऑफ लॅक ऑफ रिव्हिलेशन ते त्यांचा नाश झालेला आहे. ते हे नाही समजू शकले की ही क्रिएटिव्ह पॉवर आली कुठून? कुठे काहीच नाही, तिथे वनस्पती नाही, झाडं नाही, कुठे आम्ही काय पीक लावू शकत नाही. अशा ठिकाणी काही नसताना त्यांनी स्वर्गातून मानना पाठवला. दॅट वॉज द पॉवर ऑफ क्रिएशन. हे ते ओळखू शकले नाही. त्यांनी खाल्लं पिलं, परंतु त्यांच्यामध्ये तो विश्वास डेव्हलप नाही झाला, म्हणून त्यांचा नाश झाला. भाऊ ह्या गोष्टी म्हणून मी सांगतो की संदेश चांगला आहे. संदेशाकडे बघा, तुम्ही कोणाबरोबर फेलोशिप करा. ब्रदर मस्त बोलतो, हा पटलं बा, पडलं, पण येतात का? का नाहीत? कारण फक्त बोलायला, कानाला फक्त मधुर ऐकायला येतं. इथेच गडबड आहे भाऊ बहिणी. तुमची बुद्धी आणि मन, माइंड ऑफ क्राइस्ट, काय तुमच्यामध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती येते का? बघा, बुद्धी आहे. बुद्धीने काय करतो तुम्ही? एखादा आता इनोक आहे, इनोक शाळेत गेला, टीचरने एक सम सांगितलं, इक्वेशन सांगितलं, बुद्धी आहे ना. फक्त तो बघणार, ग्रास पडणार आणि त्याप्रमाणे त्याला कळणार. इथे मनाचं काय आहे का? प्रॉफिटनी सांगितलं, जे अजून मेडिकल सायन्सनी पण कधी शोध नाही लावला. नीट लक्ष द्या. आणि मी म्हणतो प्रॉफिटने सांगितल्याप्रमाणेच आहे. मेडिकल सायन्सच्या बुकमध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या नाही आहेत. प्रॉफिटने सांगितलं की तुमचा प्राण कुठे आहे. हा प्राण प्रॉफिट म्हणतात की तुमच्या हृदयामध्ये अशा एका आतमधल्या भागामध्ये आहे, जिकडे तुमच्या त्या भागाला रक्त पुरवठा होत नाही. लक्षात घ्या, अशा ठिकाणी तुमचा प्राण आहे. ह्या गोष्टी मला कुठल्याच मेडिकल सायन्सच्या पुस्तकामध्ये, आमच्या डॉक्टरी याच्या पुस्तकामध्ये सापडलेल्या नाही आहेत. कारण ह्या गोष्टी देवाने त्याला प्रकट केलेल्या आहेत. का तुम्ही आमेन म्हणाल? तिकडे प्राण आहे. आणि प्राण काय करतं? फक्त दोनच गोष्टी आहेत, एक विश्वास आणि अविश्वास. राईट? मग भाव बहिणीनो, आता बघा काही काही गोष्टी, आता मन आणि बुद्धी. एक उदाहरण घेऊया आपण. एक माणूस, उन्हाचे दिवस आहेत, दुपारच्या वेळेमध्ये चाललाय. एका भावाने प्रचारामध्ये सांगितलं, मी ऐकलं असेल. उन्हामध्ये चाललाय, खूप टेम्परेचर आहे, 42-45 डिग्री आहे. आणि तुम्ही बघता की हा जरा घाम, त्याची चाल बदलले,
बहुतेक पडणार. आणि पडला. तुम्ही काय केलं? तुमच्या बुद्धीने फक्त नॉलेज घेतलं. बघा, तुम्ही निघाले. परंतु हे जेव्हा तुमच्या मनामध्ये गेलं, आता हा डाटा जो आहे ना, हा कुठे गेला? मनामध्ये गेला. नीट लक्ष द्या. मनामध्ये गेला, तिकडे पण डिसिजन होतात, बरं आणि वाईट. म्हणून आपण ते वचन वाचतोय 4:23, नीती 4:23 वाचा. नीती, हा प्रोवर्ब 4:23 मध्ये काय लिहिलं वाचा. बघा, म्हणून भाव बहिणीनो, मेसेज बिलीवर असून फायदा नाही. मेसेज मध्ये लोक का गडबडतात? काय करतात? आपल्या बुद्धीचा सहारा घेतात. बघा, नीट लक्ष द्या. वचन वाचा. Keep thy heart with all diligence, for out of it are the issues of life. आमेन, 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 आमेन. काय मराठीमध्ये वाचा. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. हालेलुया. मग तुम्ही ज्या माणसाला बघितलं, तुमच्या पहिला मनामध्ये एक प्रश्न येणार की अरे, हा पडलाय, पण हा माझा कोण लागतो? पडला असेल, त्याला मदत मी का करावी? कुठे पोलीसचं लफडं झालं तर मीच सापडेल, कल्टी मारलेली बरी. परंतु दुसरा विचार असा येतो, हालेलुया, दुसरा विचार असा येतो की अरे, हा पण कोणाचा तरी कोण असेल, त्याचं पण फॅमिली असेल, मुलं बाळ असतील, बायको असेल, त्याची फॅमिली असेल. हा बिचार उन्हामध्ये असा पडलाय, जाऊन जरा पाणी पाजूया ना. आपण बिलीवर आहात की नाही? देवाने सांगितलं की मदत करायची, द्यायचं काहीतरी. जाऊन त्याला पाणी पाजलं, सावलीमध्ये आणून ठेवलं. लगेच तुम्ही रिक्षा आणली, त्याला त्याच्यात बसून त्याच्या घरी पोचवलं, खायला दिलं. कुठे आहे? तुमच्या अंतःकरणामध्ये या गोष्टी चालू आहेत. म्हणून भाव बहिणींनो, म्हणून मी सांगतो की हा मेसेज इंटेलेक्च्युअली घेऊ नका. इंटेलिजन्स घेतला तर इथेच राहणार. जर इथे गेला तर इथे तुमचा फेथ डेव्हलप होणार. कुठपर्यंत? रॅप्चरिंग फेथ होत नाही तोपर्यंत. इंटरव्ह्यू तुम्हाला तोंडपाठ असतील, तोंडपाठ असतील, इथे असं दिलंय, प्रॉफिट इथे असं म्हणतात, तिथे तसं म्हणतात, फक्त इथे आहे. पण जेव्हा इथे जाऊन ते कार्य करतं, तेव्हा काय होतं? तुमचं पहिलं काय होतं? पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळतो तुम्हाला. सर्कमसिजन ऑफ द हार्ट. तिकडून त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जातात. आणि मग परमेश्वर काय करतो? तुम्हाला मोहरबंद करतो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देऊन. आमेन. भाव बहिणीनो, आणि इथे प्रॉफिट म्हणतात, ओके, आणि परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करत होता, परंतु त्यांचा विश्वास नव्हता. म्हणून आज आपण पाहतो की 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, कोणाकोणाला 25 वर्ष झालेली आहेत, संदेश सोडून चाललेत. अजून कोणाचा काही ठाव ठिकाणा नाहीये. आम्ही म्हणतो आम्ही जिथे आहेत ना तिथेच आहोत. ब्रदर रणजित, आम्ही नेहमी डिस्कस करतो, तो दादा आपण होतो तिकडेच आहोत. लोक सोडून गेलेले आहेत. तो या कारणामुळे गेला, तो त्या कारणामुळे गेला. आपण आहोत तिथेच आहोत. कारण देवाने सांगितलंय की तुझ्या वाहना बाजूला काढ, कारण तू जिथे उभा आहेस ती जागा काय आहे? पवित्र आहे. हालेलुया. आणि या खडकावर मी आपली काय करेन? मंडळी रचीन. हालेलुया. आमेन. आणि लोकांना त्या संदेशातून आशीर्वाद पाहिजे. बघा, म्हणजे संदेशामध्ये येण्याचं काही काहींचं इंटेन्शन वेगळं असतं. इन टाइम मेसेज टॅग नाही लावला ना, दशमावून जाईल की नाही? दशमावून जाईल ना. मिनिस्टर ग्रुपमधून मला काढून टाकतील. माझी काय एक आता इमेज आहे ना, माझी सिनियर झालो, माझी एक इमेज आहे, प्रतिष्ठा आहे माझी. प्रॉब्लेम येईल ना. म्हणून मेसेज पाहिजे. मेसेजमध्ये आले ना, काही ना काहीतरी इंटेन्शन घेऊन येणार. मला काय मिळेल का? काही ठिकाणी अशी गोष्ट आहे, आपल्याकडे ती पद्धत नाही आहे, पण काही ठिकाणी मेसेज म्हणजे प्रीचिंग झाल्यानंतर जेवण वगैरे पण ठेवलं जातं. तिकडे ना मंडळीमध्ये जेवण पण मिळते. कशाला संडेचा आपला हे वाचेल की नाही तेवढा स्वयंपाक. चला प्रार्थनेला, सगळे पोरं बाळा घेऊन
जेवण बंद करा, बघू किती येतात. मेसेज मध्ये लोक बिझनेस, माझा हा धंदा आहे का, माझा तो धंदा आहे का. ब्रदर, ये लो बहुत अच्छा है, ड्रायफ्रूट बहुत अच्छा है, ये अच्छा है, वो अच्छा है. काय काही ना काहीतरी त्याचं एक इंटेन्शन असतं, काही ना काहीतरी मतलब असतो, ते घेऊन येतात मंडळीमध्ये. आपण करतो अरे भाऊ किती चांगला आहे. ही लोक अशीच होती. इस्रायली लोकांमध्ये ह्या गोष्टी होत्या. त्यांनी मिस्र सोडलं पण मिस्र त्यांच्यातून गेला नाही. म्हणजे मेसेज बरोबर आहेत पण मेसेज त्यांच्यामध्ये नाहीये. बोलायला इन टाइम बिलीवर आहेत पण मेसेज तुमच्यामध्ये आहे का. म्हणून भाऊ बहिणी, आपल्याकडे दुर्बीण असणं फार महत्वाचं आहे. का तुम्ही आनंदित आहात? आपण पुढे जाऊया. आणि भाऊ बहिणींनो, तसंच मोसेला पण वाटत असेल की लोक सगळे मागे आलेत, हे पण सगळे बिलीवर आहेत, मेसेज बिलीवर आहेत, सगळे मला फॉलो करत आहेत. प्रॉफिट म्हणतात की जर या गोष्टी जर तुमच्या वेळेला होत असतील की लोक सोडून जात आहेत. बघा, नीट लक्ष द्या. पहिल्या निर्गमामध्ये हेच झालं, राईट. अविश्वास आणि सगळे नाश पावले, बरोबर. दोघच गेले, यहोशू आणि कालेब. हा, दुसऱ्या निर्गमामध्ये संत पौलाची काय अवस्था झाली, उघडूया आपण. 2 तिमोथेचा 4 अध्याय उघडूया. बघा भावनेनो, तो काल, आज आणि युगानुयुग सारखा परमेश्वर आहे. ज्या गोष्टी त्या काळात झाल्या ना, त्याच गोष्टी ह्या काळात होत आहेत. आणि हे काय आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे, एक कन्फर्मेशन आहे. हालेलुया. का तुम्ही आमेन म्हणाल? 2 तिमोथेचा 4 अध्याय आणि वचन 10 वाचा. 4th चॅप्टर आणि वर्स 10. For Demas hath forsaken me. हा, काय केलेलं आहे? देमास जो जुना चांगला विश्वासी होता, सोडून गेला. हा, ओके. Having loved this present world, and is departed unto Thessalonica, Crescens, to Galatia, Titus unto Dalmatia. हा, सगळे सोडून चाललेत, एक एक जायला लागलेत दैहिक सुखासाठी. Yes. बघा, मेसेज तुम्ही फॉलो करतात पण मेसेज तुमच्या दैहिक गोष्टींसाठी करतात का. जर तुम्ही हा मेसेज इंटेलेक्च्युअली घेतलाय का, की तुमच्या आत्म्याने घेतलाय, तुमच्या अंतःकरणाने घेतलाय, काय मेसेज मधून तुम्ही तो आत्मा घेतलाय का. ह्या गोष्टींची आज गरज आहे. तिथं फक्त आपण बोलायला फक्त काय आहोत, एंड टाइम बिलीवर आहोत, टॅग लावून. हा, पुढे काय लिहिलंय, 14 वचन वाचा. 14. त्याच्यातच. हा, Alexander, the हा. coppersmith, did me much evil. माझं फार वाईट केलं त्यांनी, पण त्याने त्याला काय असं दुर्भाषण नाही बोलला, कधी त्याला शाप न दिला. दिलं का काय वाईट बोलला, केलंय, ठीक आहे. हा, The Lord reward him according to his work. हालेलुया. देवाच्या हातीत सोडायचं. कोणी किती वाईट करू दे तुमचं, काही आपण करायचं नाही. तर आपणच लढाई लढली तर मग देवाने काय करायचं. आपली लढाई आपणच लढली तर देवाने काय करायचं. मग देवाची गरजच काय. पण प्रभू काय म्हणतो की माझ्या हातात सोड त्याला, गॉड ब्लेस यू बोल आणि सोडून दे. पण तू भाव बहिणी एवढं करून देखील त्याच्याकडे काय अश्युरन्स आहे, त्याच्याकडे कन्फर्मेशन आहे. 17-18 वचन काय लिहिलंय. Notwithstanding, the Lord stood with me and strengthened me. हालेलुया. स्ट्रेंथन मी, कोणी दिली, Yeah. परमेश्वराकडून त्याला शक्ती मिळालेली आहे. Amen. Amen. हालेलुया. भाव बहिणींनो, घाबरू नका. जर सोडून जात असतील घाबरू नका, पण तो आहे, तो काल आज युगानुग सारखा आहे. Yes. जर जुन्या पहिल्या निर्गमामध्ये झालं, दुसऱ्या निर्गमामध्ये झालं, तिसऱ्यामध्ये पण होत आहे, तर हे आपल्याकडे कन्फर्मेशन आहे Yes, God. की आपला मेसेज आपला बरोबर आपण जात आहोत. Yes. आपला ट्रॅक आपण चुकलेलो नाहीये. आमेन. That by me the preaching might be fully known, that all the Gentiles might hear, and I was delivered out of the mouth of the lion.
हालेलुया, ग्लोरी. Amen. आणि 18 वचन. And the Lord shall deliver me from every evil work, हालेलुया. and will preserve me unto his heavenly kingdom, to whom be glory forever and ever. Amen. आमेन. काय झालेलं आहे? त्यांनी देवाचे आभार मानलेले आहेत, Yes. देवाला गौरव दिलेला आहे, कारण त्याच्याकडे अश्युरन्स आहे की तो माझ्या जोडीला आहे. Yes. बाबा, हे अश्युरन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कारण काय करतात, आपण ईगल आहोत, आणि ईगल जेव्हा त्या याच्यातून काय करतो, मांस, रक्ताळलेलं मांस खाते, तेव्हा त्याला काय मिळतं? स्ट्रेंथ येते त्याला. हालेलुया. भाऊ बहिणीनो, बरोबर की नाही? हा. आणि भाऊ बहिणीनो, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. बघा, तुम्ही सिस्टरना माहिती आहे, आपण समजा बघा, सैतानना या गोष्टी करून देतो. हा, नीट लक्ष द्या. सैतान काय करतो या गोष्टी, कारण जे घडलं ते होणारच आहे. उपदेशकांमध्ये सांगितलेलंच आहे की नवीन काहीच होत नाही, जे घडले ते पुन्हा होणार. बहिणी, ते थोडी काय करा, थोडे तांदूळ काढा, उरलेले तांदूळ आहे ते बरोबर काय करतात, ती जागा व्यापून घेतात. हालेलुया. गेले ना, राहू दे, पण प्रभू बरोबर आपल्याला स्थिर करणार. का कोणाला आता वाटतं की आपल्याकडे आध्यात्मिक अन्नाची कमतरता आहे, प्रीचिंग बरोबर होत नाही, आध्यात्मिक अन्न येत नाही बरोबर? कोणाची कंप्लेंट असेल तर जरूर सांगा, संपूर्ण सभेत सांगितलं तरी चालेल, वी डोंट माइंड. पण जर तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी चांगल्यासाठी, काय होतं, ज्या गोष्टी होतात चांगल्यासाठीच होतात. हालेलुया. आमेन. आणि भाव बहिणीनो, म्हणून आपण, आपल्याकडे हे अश्युरन्स आहे की सगळं ठीक आहे. प्रॉफिटच्या आपण जीवनामध्ये काय तसं वेगळं झालं नाही. प्रॉफिटचे जेव्हा शेवटचे दिवस होते ना, शेवटच्या काळामध्ये प्रॉफिटने काय विचार केला, प्रीचिंगला कोण बोलवत नाही, हिलिंग सर्व्हिसेस पण बंद झालेले आहेत. मी काय करतो आता, सगळा बोजा बिस्तर सगळा आटोपतो का, आणि कॅनडाला जाईल. कॅनडाला मी शिकारीचं प्रशिक्षण देईन लोकांना, आणि तिकडे माझी उपजीविका चालवेल. आणि ते बसले ट्रकमध्ये आणि चालू लागले. जाऊ दे, बस झाला, आता काहीच नाही ना, कोण रिस्पॉन्सच देत नाही. हो का? ह्या गोष्टी अशासाठी होतात की हे देवाकडून आलेलं कन्फर्मेशन आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. येशू ख्रिस्ताला भावा बहिणीनो, किती जण होते क्रूसावर जाताना? सगळे सोडून गेले. जो खास होता त्याने पण 3 वेळा नाकारलं. मला माहिती नाही हा कोण आहे तो, मला नाही, मी ओळखत नाही याला. 3 वेळा नाकारलं की नाही? खास राईट हँड येशूचा पेत्र. मग आपली, तुमची आणि आपली काय गत आहे? प्रॉफिट म्हणतो की मी चालू आता, मला आता नाही होत. तेव्हाच पवित्र आत्म्याने त्यांच्याशी डील केलं. हालेलुया. ट्रकमध्ये चालवत होता, गाडी चालवत होता, आणि त्याला सांगितलं की तू का नाराज झालेला आहेस, तुझं तोंड का उतरलेलं आहे, आणि तू चाललाय कुठे? परत फिर, तुझं डिसिजन रॉंग आहे, तू चुकीच्या याने चाललाय, कारण तुझं कॉलिंग हे नाहीये, हायर कॉलिंग आहे तुला. हालेलुया. रिबेका भाव म्हणून आता चालत नाहीये, ती उंटावर बसलेली आहे, उंच आहे, आणि तिचं काय आहे, कॉलिंग वरचं आहे. तिला वरतून सगळ्या गोष्टी, जसे त्या गरुडाला दिसतायत, आणखीन गोष्टी त्याला दुर्बिडून क्लिअर दिसतात की हा ससा चाललेला आहे, हा उंदीर चाललेला आहे, मला बरोबर त्याच्यावर झेप मारायची आहे, मला बरोबर ते भक्ष काबीज करायचं आहे. काय आहे, तुम्हाला कॉलिंग तुमची वरची आहे भावा बहिणीनो. प्रॉफिटला सांगितलं तू का रे असं करतोस? तुला सुवेळी अवेळी तयार राहायचं आहे. सीझन आउट ऑफ सीझन, यू हॅव टू स्टँड फॉर माय ब्राईड. तुला माझ्या वधूला काय करायचं आहे, प्रचार करायचा आहे. तू परत फिर. आणि भावा बहिणी, नंतर त्याने काय केलं, पुन्हा ते आले, आणि पुन्हा त्यांनी काय केलेलं आहे, आपली सेवा चालू केलेली आहे. हे काय भावा बहिणीनो, आपल्यासाठी कन्फर्मेशन आहे. म्हणून भावा बहिणीनो, काही असू द्या, येशू ख्रिस्त जेव्हा तो पुनरुत्थानातून उठला, तो अधोलोकात गेला, बरोबर? पण तो कसा काय गेला? कुठलं शरीर होतं त्याच्याकडे? इट्स अ थिओफनी. तो अधोलोकात गेला, एक थिओफनी घेऊन गेला. काय सैतान काय वाकडं करू शकला? त्याने सांगितलं दे किल्ल्या त्या. काय होतं, त्याच्याकडे एवढी पॉवर होती, त्यांनी काय केलेलं आहे, किल्ल्या घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला आणि मला जायची पाळी आली,
आपण जाऊ तिकडे विथ द मेसेज. कोण तुम्हाला आणि मला अडवू शकतो? कारण आपल्यामध्ये वचन आहे भाव बहिणीनो, याची कधीच घाबरू नका, कधी चिंता करू नका की माझं काय झालं तर काय होईल. कुठे जाऊ पण मेसेज माझ्यामध्ये आहे. आमेन. म्हणून दाऊद काय म्हणतो, स्तोत्र 23 उघडा. आपण थांबूया कारण पुढे मला नाही वाटत आपलं कम्प्लीट होईल. अजून मला बरंच वेळ जाणार आहे. एक मिनिट. हा ओके, 4थं वचन वाचा. 23:4 मराठीत वाचत रे, मराठीत वाचा. 23:4 वाचा कोणीतरी मराठीत. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या कारण बरोबर तुझा संदेश माझ्या जोडीला आहे, माझ्या बरोबर आहे. आमेन. पुढे काय लिहिलंय? तू माझ्या बरोबर आहेस. तुझा संदेश आकडी आणि काठी मला काय घेतात? धीर देतात. आमेन, आमेन, आपण कुठे जा हा संदेश जोडीला घेऊन जा. आमेन, आमेन, कारण हा संदेश म्हणजेच ख्रिस्त आहे, प्रकट झालेला ख्रिस्त. का तुम्ही आनंदित आहात? आमेन, आमेन. आमेन. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. प्रॉफेटने एक शेवटची एक प्रेयर घेतलेली आहे. मी थोडं वाचतो, जास्त वेळ नाही लागणार त्याला. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. प्रॉफिट एक मिनिट, मला सापडेल तर मी वाचतो. ओके. प्रॉफिटने त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तीच जेव्हा गरुड जेव्हा तो कसा रिन्यू होतो, स्वतःला हे करतो. आणि प्रॉफिट ते शेवटी म्हणतात, ओ ईगल्स टुडे, या गरुडांनो आज, दॅट्स वाय यू आर हिअर. आणि म्हणून तुम्ही आज इथे आहात. का तुम्ही आमेन म्हणाल? यू आर इगलेट्स, तुम्ही गरुडाची पिल्ले आहात. बट इफ द क्रस्ट हॅज बिगिन टू ब्लाइंड युअर आईज, जर तुमच्या डोळ्यावर तो पडदा आलेला असेल आणि तुम्हाला जर अंधत्व येत असेल, ओके, द केअर्स ऑफ द वर्ल्ड, जगाच्या चिंता, हा, or you can't just swallow all the food of God, let's come to that rock in the very land. Hallelujah. तुम्ही काय करता? खडकाकडे या. आणि खडक काय आहे? प्रकटीकरण, रेव्हलेशन. नेहमी लक्षात ठेवा. ओके, लेट्स कम देअर अँड बीट अपॉन द अल्टर until the crust is broke. Hallelujah. त्या वेदीवर या आणि काय करा? ते पडदे ते काय करत? त्यांनी ठेचा त्या खडकावर, जोपर्यंत ते तुम्ही तुटत नाही. अँड आवर आईज कॅन सी क्लिअरली, आणि तुम्हाला एकदम क्लिअर दिसायला लागेल. जीसस अगेन अँड द केअर्स ऑफ दिस वर्ल्ड हॅज पास्ड अवे. याच्याने काय तुम्हाला त्या जगातल्या ज्या गोष्टी आहेत ना ते निघून जातील. देन द प्रेशर विल गो ऑफ. नंतर काय होईल? तुमच्यावरचा जो तणाव आहे तो निघून जाईल. आमेन म्हणाल? देन द प्रेशर विल गो ऑफ. He is a rock in the very land, a shelter in the time of storm. Hallelujah. तो कोण आहे? आपला खडक आहे, राईट, आणि एक लपण्याची स्थान आहे आपल्या. आमेन. लेट्स कम टू दॅट प्लेस. का तुमची इच्छा आहे की गरुडाच्या पोझिशन मध्ये आपण यावं? आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. मी ब्रदरांना विनंती करू इथे पुढे येतील. God bless you. God bless you. God bless you. God bless you. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया. या आपण सर्वजण डोळे मिटून नतमस्तक होऊया. प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो की बापा प्रभू परमेश्वरा, तू आमची स्तुती घेतोस बापा. प्रत्येक घडीचा मेसेज तू आमच्यापर्यंत घेऊन येत आहेस बापा. आणि बापा प्रभू परमेश्वरा, खरोखर बापा ते ईगल कशी आपल्या पिल्लांसाठी घरटं बांधते आणि कसं बापा त्या पिल्लांसाठी बापा ज्याप्रमाणे आपण गादीवर झोपतो त्याप्रमाणे ते पिल्लासाठी एक गादी तयार करते बापा प्रभू परमेश्वरा. पण जशी जशी पिल्लं मोठी होतात तशी तशी ते एक एक गोष्ट काढून टाकतात, जेणेकरून बापा त्या पिल्लांना त्या गोष्टी खाली असलेल्या काड्या आणि सगळ्या गोष्टी टोचाव्यात आणि त्यांनी उंच भरारी घ्यावी बापा प्रभू परमेश्वरा. त्यांनी ते वरती उडावं आणि त्यांचं जे अन्न आहे ते त्यांनी खावं बापा प्रभू परमेश्वरा. हाच या घडीचा मेसेज आहे बापा प्रभू परमेश्वरा. प्रभू येशू ख्रिस्ता,
आम्ही कुठेतरी जाऊन आमच्या मनासारखे वागावे आणि आम्हाला सगळ्यांनी त्यासाठी होकार द्यावा आणि बापा आम्ही आमच्या मनाचे चोचले पुरवावे. ह्या गोष्टीसाठी बापा आमचं इलेक्शन झालेलं नाही आहे बापा प्रभू परमेश्वरा. तर बापा प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला ह्याचसाठी निवडलेलं आहे, ह्यासाठी की बापा आमची दृष्टी ज्याप्रमाणे ते ईगल वरतून बघते त्याप्रमाणे आमची दृष्टी ह्या जगाच्या घडामोडीवर पाहिजे. आणि आम्ही आज कुठे आहोत, जग कुठे चाललेलं आहे, मते 24-24 प्रमाणे सगळ्या गोष्टी घडत आहेत का, आणि मग आम्ही कुठे आहोत, आमची जागा कुठे आहे बापा प्रभू परमेश्वरा. प्रभू येशू ख्रिस्ता ज्याप्रमाणे ब्रदर सांगतात की वी आर नॉट एंड टाइम बिलिव्हर, वी आर ब्राईड एज. आम्ही ब्राईड एजमध्ये आहोत बापा प्रभू परमेश्वरा. आणि त्या ब्राईडसाठी बापा प्रभू परमेश्वरा, ती जी रिबेका होती, तिला तिच्या स्वतःच्या मम्मी पप्पाने सांगितलं की तू थोडे दिवस थांब, परंतु बापा तिची नजर तिच्या इसाककडे लागलेली की कधी मला इसाक भेटतो बापा प्रभू परमेश्वरा. तीच आज अवस्था आमची व्हावी बापा प्रभू परमेश्वरा. आणि त्याच गोष्टी आज आमच्या मनात बापा मनाच्या खोल कप्प्यात तू म्हणतोस की बापा जिथे रक्तपुरवठा होत नाही बापा, अशा ठिकाणी बापा तू वस्ती करतोस बापा प्रभू परमेश्वरा. त्या ठिकाणी त्या बॉटम ऑफ हार्ट पासून बापा आमची पुकार असावी बापा प्रभू परमेश्वरा. त्या रक्तमासाने नव्हे तर बापा त्या प्रगटीकरणाने, जे प्रगटीकरण तू आम्हाला दिलेलं आहे बापा, तुझं रॉक आहेस बापा, त्या तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करतो बापा प्रभू परमेश्वरा. ह्या घडीचा मेसेज जो आमच्यात ठाई तू ब्रदर ब्रॅनन करवी पाठवलेला आहे बापा प्रभू परमेश्वरा, त्या मेसेजला आम्ही ANMN म्हणावं आणि बापा प्रत्येक गोष्ट घेऊन बापा ह्या घडीप्रमाणे आम्ही आमच्यात बदल करावा प्रभू परमेश्वरा. कशा प्रकारे चालावे, कशा प्रकारे बोलावे आणि बापा काय खावे, काय प्यावे, काय परिधान करावे, ह्या सगळ्या गोष्टीची बापा आम्ही चिंता न करता बापा फक्त आणि फक्त तुझ्याकडे नजर लावावी. जेणेकरून बापा तू येशील तेव्हा बापा आमची सुधी घेशील आणि आम्हाला घेऊन जाशील. ही आमची एकच इच्छा आहे बापा. आज आम्हाला जगात काहीही नको आहे बापा. जगात सगळ्या ठिकाणी बापा राष्ट्रावर राष्ट्र उलटलेलं आहे बापा. कुणावर भरोसा ठेवा. आज देशाचा राष्ट्रपती एक स्टेटमेंट करतो तर उद्या बदलतो बापा प्रभू परमेश्वरा. आजची ही जगाची गत झालेली आहे बापा. या जगात आम्ही काय आशा ठेवणार आहे, जगाकडून बापा काय आम्ही बापा एक उमेद बाळगणार बापा. आमची भीज तर केवळ तुझ्यावर आहे बापा प्रभू परमेश्वरा. तू महान असा प्रभू परमेश्वर आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो बापा. आजची रोजची भाकर तू आज आम्हाला देतो. जी आमची गरज आहे ती आमची तू पूर्ण करतो बापा प्रभू परमेश्वरा. ज्याप्रमाणे मिसर लोकांना तू सांगितलेलं की मी तुमच्या जोडीचा प्रभू परमेश्वर आहेस आणि बापा तू त्यांच्या संगतीचा देव झालास. जरी त्यांच्या जीवनात पुष्कळ गोष्टी आणि पुष्कळ समस्या होत्या बापा, परंतु बापा तू त्यांना खडकातून, त्या खोल खडकातून बापा पाणी पिऊ दिलेस आणि बापा तू त्यांना त्यांच्यासाठी बापा मन्ना पुरविलास बापा. असा तू महान प्रभू परमेश्वर आहेस बापा. आमच्यासाठी बापा प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तू समर्थ देव असा आहेस बापा प्रभू परमेश्वरा. जे जगण्यासाठी लागते बापा त्या सगळ्या गोष्टी तू आम्हाला पूर्ण करणार आहेस. बाकी सगळ्या गोष्टी इथे नाहीच्या होणार आहेत बापा. फक्त आणि फक्त बापा तुझ्याकडे येणे हीच आमची एक बापा मनापासून इच्छा असावी बापा. म्हणून बापा आज संध्याकाळच्या समय आम्ही तुझ्याजवळ येतो बापा. भाऊ नितीनबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती महिमा करीतो की बापा त्यांना तू आशीर्वादित केलेस आणि त्यांच्याकरवी एक चांगला संदेश तू आम्हाला दिलास की बापा आमची रोजची भाकर काय आहे बापा आणि या भाकरीतून बापा आम्ही कसे खावे, कसे प्यावे बापा. भाकरीच्या मागे कशी बापा थ्रस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत बापा प्रभू परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो. त्यांना आशीर्वादित कर, त्यांच्या फॅमिलीला आणि बापा त्यांच्या गरजा तू भागव अशी तुझ्यावर प्रार्थना करीतो बापा. भाऊ रणधीरसाठी देखील प्रार्थना करीतो. दया अनुग्रह कर बापा. पुन्हा एक वार तू आमच्या घरात बापा जमणी केले त्याबद्दल तुझी स्तुती महिमा करीतो. आणि इथून जात असताना बापा तुझे हे बापा ट्रू रेव्हिलेशन आम्ही घेऊन बापा त्याप्रमाणे बापा आमचं पाऊल पडण्यासाठी तुझ्यावर विशेष प्रार्थना करीतो. ही छोटीशी प्रार्थना विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो, म्हणून ऐकू मान्य कर. आमेन आमेन. I love him. I love him because he first loved me and purchased my salvation on Calvary's tree. Praise the Lord.